चा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला पावसासंदर्भातली बातमी नाशिकमधून आहे। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। दरम्यान नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरूच आहे। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरंही पाण्याखाली आहेत। तर आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट आहे। तर पाहतोय सध्या नाशिकमधल्या गोदाघाट परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली आहेत। दरम्यान दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत हे पाणी आता वाढत चाललंय। तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अनेक वाहनं खड्ड्यात अडकल्याची घटना घडली आहे। रामवाडी परिसरात पावसाच्या पाण्यामध्ये एक स्कूल व्हॅन सुद्धा अडकली होती। स्कूल व्हॅन बाहेर या ठिकाणी आता काढण्यात आली आहे। दरम्यान पाण्यात खड्डा न दिसल्यामुळे ही स्कूल व्हॅन या ठिकाणी अडकली होती। त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झाले असून गोदावरी नदीची पाणी पातळीही वाढली आहे। या पावसाचा परिणाम नाशिक शहरामध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतोय। पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावर पाणी आल्यानं नाशिक त्र्यंबकेश्वर वाहतूक तब्बल 3 तास ठप्प झाली होती। जोरदार पावसामुळे सखल भाग जलमय झालेत। त्यामुळे अनेक ठिकाणी स्कूल बस अडकून पडल्यात। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात देखील अनेक वाहनं खड्ड्यात अडकली आहेत। सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी भरलं। त्र्यंबकेश्वर मधील दोवाडेवाडीला जोडणारा नवीन पूलही पाण्यात वाहून गेला। नाशिक महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरही पावसाचं पाणी साचलं होतं। त्यामुळे गटारीचं चेंबर उघडून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले। नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिसही पुरात वाहून गेलं। त्यासोबतच आनंदवली पोलीस चौकीलाही पुराच्या पाण्यानं वेढा दिला। त्यामुळे पोलीस चौकीजवळ पार्क केलेली वाहनं पाण्याखाली गेली। नाशिकच्या अशोक मार्ग आणि पखाल रोड परिसरही जलमय झाल्याचं पाहायला मिळालं।